आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असा माझ्या प्रभू। तूच मार्ग असा, तूच सत्य असा, तूच जीवन असा माझ्या प्रभू। प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू। तूच ज्योती असा, जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू। तूच ज्योती असा, जीवनाची भाकर तू, माझ्या संगे माझा प्रभू। प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू। माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू। माझी आवड तू, माझी इच्छा तू, माझा साहस माझो प्रभू। प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू। प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू, प्रणाम करू।
येशू तूच आस तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आस तुझ्याशिवाय कोणच नाही. येशू तूच आस तुझ्याशिवाय कोणच नाही. प्रणाम करू, 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 प्रणाम करू. लॉर्ड हालेलुया. तुमच्या सगळ्यांचा स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये. ही सुंदर वेळ असा प्रार्थना करूची, प्रेज द लॉर्ड स्वतः तयार करूची. जिथं काही तुम्ही असं असते आपले दोन्ही हात वरती करा आणि प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि भाषेमध्ये बोला. ओ धन्यवाद परमेश्वर. रे गे बहु जाका बाली गे बहु शिकेंद्र बाब रे गे बहु जेके बाली बहु जेंद्र प्रवाजेंद्र बहु जेका बासी गे बहु शिकरी पर बहु जेंद्र बाली गे बहु जेंद्र बा रे गे बहु जेके बाली बहु जेंद्र ले पर बाजेंद्र बासी गे बहु शिकरी पर बाजेंद्र ले पर बहु ली बाबा का बादर बा ओ रे जेके बहु जेंद्र ले बाजेंद्र ले बाजेंद्र बासी गे बहु शिकरी पर बहु जेंद्र बहु ले पर बहु ली बांद्र ली बहु जेंद्र बादर बा रे गे बहु जेका बाली बहु जेंद्र ले बहु जेंद्र बासी गे बहु शिकरी बहु जेंद्र बा. प्रार्थना करा, स्वतः तयार करा, येणाऱ्या वचनाक तयार करा. जर तुम्ही विचार ऐकताला असता तुमच्या आत्मवेदातला येशूच्या नावात री बाबा आंद्र बाप रे गे बहु जेके बाली बारा बाली बहु दबड बांद्र रे बहु जेंद्र बासी गे बहु शिकरी बाबा का बाली बहु दबड ओ रे गे बहु जेका बाली बाजेंद्र ले बाजेंद्र बासी गे बहु शिकरी गे बहु जेंद्र बहु दबड बहु जेंद्र बासी गे बहु शिकरी बहु ली बाबा ली गे बहु जेंद्र ली बहु जेंद्र मामा री बहु दबड ओ रे गे बहु जेरी बारा बहु जेबल बहु ली बाबा से गे बहु शिकरी बहु जेली बहु ली मामा कमांद्र ली बहु जेंद्र बा रे गे बहु जेरी बारा बहु जेंद्र ली बाबा से गे बहु शिकरी गे बहु जेली बहु ली मामा कमांद्र बा ओ रे जांद्री बाबा से गे बहु शिकरी गे बहु सहांद्री मामा का ली बहु जेंद्र बा ओ रे जे गे बहु सहांद्र मजे गे बहु शेंद्र बा का. ओ हालेलुया, हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना पहिलं बिंदू वाचतोय, आपण प्रार्थना करतो. पहिला तिमोथेय त्याचा 2 अध्याय आणि 1 आणि 4 वचन सांगता असा की मी यो आग्रह करतोय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थता आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. यासाठी की आम्ही पूर्ण सुभक्तीत, कारण की आमच्या परमेश्वराक आणि तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगला व स्वीकारण्यास योग्य असा. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा असा की सगळ्यात मनुष्यांचा तारण व्हावा, सगळ्यात सत्य चांगल्या तऱ्हेने समजावा. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी सत्य चांगल्या तऱ्हेने ओळखावा. हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो सगळ्या मनुष्यांसाठी आणि अधिकारी पदावर असत, अधिकाराच्या जागेवर बसले असत, त्याच्यासाठी ज्यांका सत्याचा ज्ञान प्राप्त होताला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांच्या अंतःकरणात आमच्या गौरवशाली सुवार्थीचो प्रकाश चमकतलो आणि ते शैतानाच्या फसवणुकीपासून मुक्त होतले. हालेलुया. आपण प्रार्थना करू त्या सर्व वरच्या पदावर बसलेल्या लोकांसाठी, ते अधिकारीसाठी, जे छोट्या मोठ्या पदावरती बसले असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की ते परमेश्वराच्या सुभक्तीत चालतील, परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतील, परमेश्वराच्या बुद्धीत चालतील. आपण प्रार्थना करूया. री बाप्पा जे के बहु शिकिद्र ली बाप्पा खाली बहु द्र ली बाप्पा ली बहु जेंद्र बा ओ रे के बहु जे के बहु शिकरी ममा कमाली के बहु जेंद्र बा ओ रे के बहु जांद्रे सारे अधिकारी प्रभु ते सारे अधिकाऱ्यांपर्यंत सुसमाचार जात असतात. री का बाली के बहु जरी बहु री ममा री बहु जरी री बाला बहु जेंद्र बाद्र
ओ रेगे बो जेंद्र ममा रेगे बो ते सुसमाचार ग्रहण करत असत री बो शेंद्र बा लिरेगे बो जेंद्र बा ली बो जेंद्र ममा सिगे बो शेंद्र बा ओ रेगे बो शेगरी बो ली बो द्र ली बा जेंद्र ली बो द्र बो जेंद्र बा ली बो जेंद्र बा त्यांच्या विरोधात कोणता शैतानाचा हत्यार चालवला नाही जातो येशूच्या नावात री ममा लेगे बो जेंद्र री मो शेंद्र ओ रेगे बो ली बो री ममा कमा लेगे बो जेंद्र बा ली बो शेंद्र री बा ली बो जेंद्र री बाबा कमा द्र बा लुरो जो री ममा लेगे बो जेंद्र ममा लेगे बो जेंद्र री ममा शेंद्र बा रेगे बो जेंद्र री बाबा कमा लेगे बो री ममा कमा ले बो द्र बा रेगे बो ली बो री ममा कमा लेगे बो री ममा रा बो जेंद्र मा से द्र बा मा जेगे बो ली बाबा जेंद्र बो रेगे बो री ममा रेगे बो री बाबा रे बो जेंद्र री बाबा कमा द्र बा ले रेगे बो शेगरी बाबा कमा ली बो री बो री बाबा रेगे बो द्र बा ले रेगे बो जेंद्र री ममा कमा लेगे बो री ममा कमा द्र बा ले रेगे बो जेंद्र री बाबा कमा लेगे बो जेंद्र ममा रेगे बो री ममा द्र बा और रेगे बो जेंद्र बा प्रत्येक नेता परमेश्वर जेव्हा तो निर्णय घेतो तो परमेश्वर प्रत्येक लोकांच्या हितासाठी असतो येशूच्या नावात री ममा द्र बा ले रेगे बो जेंद्र बा ले रेगे बो जेंद्र बा ली बो शेगरी बा ली बो द्र ला बो री बाबा कमा लेगे बो जेंद्र ली बो द्र बा ले रेगे बो जेंद्र प्रत्येक नेत्यावरून प्रत्येक अधिकाऱ्यावरून परमेश्वर शैतानाच्या युक्ती आम्ही काढतो येशूच्या नावात री ममा जेंद्र री आले रे बो जेंद्र री ममा लेगे बो जेंद्र री बाबा द्र बा ले रेगे बो जेंद्र री बाबा लेगे बो शेगरी बो द्र बा लो रोजो खरो जली बो द्र ममा रेगे बो शेगरी ममा द्र ली बो जेंद्र री ममा का द्र बा ओ रे जेगे बो जेंद्र री बो शेगरी बो द्र बा ले रेगे बो जेंद्र प्रत्येक नेता परमेश्वर सुरक्षित असो येशूच्या नावात री ममा द्र बा ले रेगे बो जेंद्र बा ले रेगे बो शेंद्र री ममा द्र ले बो जेंद्र री ममा का द्र बा द्र बा मा जेगे बो जेंद्र री ममा द्र ली बो जेंद्र री ममा द्र बा जो चुकीचा निर्णय देणारे दुष्ट आत्मा ते काढतो येशूच्या नावात री ममा जेंद्र बा ले रेगे बो जली बो री ममा रेगे बो री ममा रेगे बो शेगरी अर ली बो जेंद्र मा रेगे बो जेंद्र री बाबा सेगे बो शेगरी के बो जेरी बा द्र ली बो जेरी बो द्र मार ला ली बो द्र बा मा जेगे बो जेंद्र ली बा जेंद्र री बो शेद्री अर ली बो द्र री ममा जेगे बो द्र बा ओ राजे के बो सेगे बो जे बो ले बो री ममा रेगे बो जेरी बो री ममा द्र ले रेगे बो जेगे बा से बो शेगरी बाबा रेगे बो जेरी बो री ममा कमाली बो री बा जेगे बो शेगे बो द्र ले रेगे बो जेगे बो सहा री ममा शेगरी के बो जेरी बो री ममा रेगे बो री बाबा ना द्र बा ले रेगे बो जेगे बो द्र ले बो री ममा कमाली के बो री ममा कमाली के बो जेंद्र मा ओ धन्यवाद परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर त्या प्रत्येक नेत्यांसाठी प्रभूचे छोट्या मोठ्या पदावर बसले असतात प्रभू धन्यवाद करतो त्या अधिकाऱ्यांसाठी प्रभू ते सारे अधिकाऱ्यांपर्यंत परमेश्वर तुझा सुसमाचार जात असं येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर ते प्रत्येक जण सुसमाचार ग्रहण करत असत आणि ते प्रत्येक जण परमेश्वर तुझ्या इच्छेत चालत असत त्यांची बुद्धी परमेश्वर तुझी बुद्धी असा प्रभू ते प्रत्येक निर्णय परमेश्वर तुझ्या इच्छेत घेत असत प्रभू प्रत्येक निर्णय परमेश्वर लोकांच्या हितासाठी असलेले येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक नेत्यांसाठी प्रभू धन्यवाद करतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड मी प्रार्थनेत दुसरा बिंदू वाचतो आपण अजून प्रार्थना करतो मी प्रार्थनेत दुसरा बिंदू वाचतोय दुसरा थेस्कलेस पत्र एक त्याचा 1 आणि 3 वचन पहिला अध्याय 3 वचन सांगतं असं की हे बंधूनो आणि तुमच्या विषयी नेहमीच परमेश्वराचे आभार मानू होय आणि या योग्य असा यासाठी की तुमचा विश्वास खूप वाढत जात असा आणि तुमच्या सगळ्यांचा एकमेकांवर प्रेम वाढत जात असा प्रेज द लॉर्ड परमेश्वराक धन्यवाद देवा आमच्या मध्ये व आमच्या बांधवांच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या सेवेबद्दल प्रेज द लॉर्ड त्याका धन्यवाद देवा आमच्यामध्ये आणि आमच्याद्वारे कार्य करत असलेल्या महान विपुल विश्वास आणि प्रेमाबद्दल प्रार्थना करा आमच्या बांधवांसाठी की जसे जसे ते स्वतः निरंतर भेट देण्यासाठी व वचनाच्या सेवेसाठी समर्पित करत असत ते त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक वाढत व विकासाचा बदलाव अनुभव करत असत घोषणा करा की ते वचनात त्यांच्या प्रभावशाली होतले आणि ते त्यांच्या ख्रिस्तात ते प्रौढ होतले आणि ते सेवेत वाढत जेणे ख्रिस्तामध्ये त्यांची विरासत अधिकार आणि सुविधांच्या प्रशात ते चालत असत प्रेज आपण प्रार्थना करू त्या बंधवांसाठी आपण प्रार्थना करू त्या नवीन विश्वासासाठी ते परमेश्वराच्या महान बुद्धीत वाढत असत ते परमेश्वराच्या महान इच्छेत वाढत असत ते परमेश्वराच्या वचनाद्वारे स्वतः वाढवत असत री बो शेंद्रा बौद्रबा लिरे बो जेंद्रबा जेंद्रबा ते प्रत्येक आत्म्यासाठी प्रार्थना करा जे आत्मे चर्च मध्ये इले असत जे आत्मे सेल मध्ये इले असत री बो शेंद्रबा लिरे बो जली बो री माली बो जेंद्रबा से बो शेरे बो जली बौद्रबा लिरे बो से बो जेंद्रबा माली बो शेरी बो री मामा रे बो जली बो री मामा री बौद्रबा
Lirege boz zeke baz zeke boz shegre ge boz zeke boz shahali bodraba lirege boz zehindra mama marige boz zली बोधरा प्रत्येक आत्मा परमेश्वर तुझ्या महान बुद्धीमध्ये वाढत असं येशूच्या नावात प्रत्येक आत्मा परमेश्वर वचनामध्ये वाढत असं री पाशे केंद्रबा लिरगे बोज zehindra ली बाबा खबाली के बोज zली बोध री ममा रे के बोज zली बोध री ममा रमली बोध री बाले बोधरबा लिरगे बोज zehindra ममा रे के बोज शिगरी आले बोज zली बाले बोध रे बोध री बाल से के बोज शिगेंद्रबा मार री बाबा ली के बोज zली बोध री ममा खबाली के बोज री गबा से के बोज सहांद्रबा और रेजान री ममा रे के बोज zली बोध री ममा रे के बोज zली बोधरबा लिरे बोज zehindra वाली बोधरबा ली रबा से के बोज zehindra री ममा खबाली के बोज zली बोध री ममा के बोज zली बोधरबा लिरे के बोज के बोज सहा री ममा से के बोज री गबा ली बोध री ममा खबाली के बोज zehindra प्रत्येक नये आत्मे परमेश्वर नवीन आत्मे परमेश्वर ली रमा zehindra ते भेट देण्यासाठी तत्पर असं परमेश्वर ते भेट देण्याची बुद्धी खोली असं परमेश्वर री बाबा रबा ली रमा से केंद्र बोज शिकेंद्रबा ली री बोज zehindra मा से के बोज री बाबा खबाली बोध ते आपले विश्वासात वाढत असं येशूच्या नावात री ममा रबा ली रबा से के बोज zehindra ली रमा से के बोज zehindra बा शिकली बोज रे बोज री ममा खाली बोज री ममा खाली बोज zehindra ली रबा से के बोज zehindra बा शिकली बोज रे बोध री ममा रबा मा से के बोज री ममा खबाली के बोज zehindra री मा शिकली अली वारी बोध री ममा रे के बोज री बोध री बांद्रा बंद्रा ले रे के बोज zehindra बा शिकली के बोज री बोध री ममा री बाबा से के बोज री के बा zehindra बा ई राजे के बोज zehindra री ममा नी बा zehindra बोज शिकली बोध री ममा का मांद्रा बा और राजे के बोज ले के बोज शिकली बोज री बोध री बाबा खबाली के बोज zehindra बा ले रे के बोज शाखरी अली बोज री ममा रे बोज री ममा का मांद्रा बा और राजे के बोज zehindra री बाबा से के बोज शिकली के बोज zehindra बा और राजे ली बोध री ममा रे के बोज री बाबा रे के बोज री बोधरा बा ली रबा हा zehindra परमेश्वर ते तुझ्या प्रेमात ओळखत असत री बाबा शरीरात तुझ्या प्रेमामध्ये वाढत असत री बाशे के और राजे के और राली बाबा ले के बोज ली बोधरा बा ली बोज के बोज सांद्री ममा शिकली बोज ली बोध री ममा रे बोज zehindra बा ली रबा से के बोज री बाबा से के बोज रे के बोज री बोध री ममा खांद्रा बा ले रे के बोज ली बने बोज री ममा रे के बोज री बोध री ममा का मांद्रा बा ले रे के बोज zehindra री वाज के बोज शकरा ली बोज ली बोधरा ने बर बोधरा बा ले रे के बोज zehindra ममा रे के बोज ली बरी बोधरा ने बोज री ममा आंद्रा बरी बोधरा बा ले रे के बोज zehindra बाबा से के बोज शिकली अराली बोज री ममा खांद्रा बा और राजे री ममा रे के बोज री बोधरा माली बोधरा बा ली बोज zehindra बा zehindra बा शिके ओ धन्यवाद करतो परमेश्वर प्रत्येक नवीन आत्म्यासाठी प्रभू धन्यवाद करतो धन्यवाद करतो त्या बांधवांसाठी प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर ते तुझ्या वचनामध्ये वाढत प्रभू ते तुझ्या प्रेमात ओळखत असत आणि प्रभू त्याच्यानुसार ते वाढत प्रभू ती देण्याची बुद्धी वाढली असं परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर ते परमेश्वरच्या वचनामध्ये सुरक्षित असत धन्यवाद करतो शैतानाची कोणती युक्ती त्यांच्यावरती काम नाही करू येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो त्या आत्म्यासाठी प्रभू ते आमच्या हमेशा राहतील येशूच्या नावात धन्यवाद करतो प्रभू त्या आत्म्यासाठी प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया ही सुंदर वेळ असा आराधनेची प्रेज द लॉर्ड येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू ख्रिस्त माझं जीवन जीवन त्याच्यासाठी मी जगतलय विठूला क्रूस मी माझं त्याच्याच मागे चलतलय मागे वळून नाही बघतलय कारण माझी नजर येशूवर येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार येशू येशू दिवस तारणहार हार जगाचं पालनहार हार माझ्यासाठी येशू इलो
पापापासून मुक्ती दिल्या तू माझ्या हृदयाचा मौल सामावला, सर्व दुःख मिटवल्या माझ्या हृदया, माझ्या मना येशून आपला बनवला. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार. महिमा करता तुझा विश्व आणि करता चंद्र तारे तारे. महिमा करता तुझा विश्व आणि करता चंद्र तारे चंद्र तारे. ला 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 ला. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार. येशू येशू तू असं तारणहार, हार जगाचं पालनहार, हार हार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता समृद्धी आणि आज दिनांक 23 मे 2021 आणि आजचा विषय असा देवाच्या वचनाद्वारे विजयी असणं. हालेलुया. सुरुवातीचं वचन घेतला गेला असा 2 तिमोथेय अध्याय 3 वचन 1. हालेलुया. शेवटल्या काळी कठीण दिवस येतले या समजून घेवा. हालेलुया. इज्रा अध्याय 6 मध्ये इस्रायलच्या संतानांनी त्यांच्या बंदिवासातून परत इल्यार देवाचा घर बांधण्याचा ठरवला. बायबल आपल्याला सांगता की जसा त्यांनी ता बांधला ते समृद्ध झाले. इज्रा अध्याय 6 वचन 14 आपल्याला सांगता की ते कसे समृद्ध झाले. हागय संदेष्ट आणि जखऱ्या बिन इत्यो यांच्या संदेशामुळे त्यांना यश इला. हालेलुया. नंतर जो भाग सांगता इस्रायलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दार्यावेश व अर्थहशत यांच्या फरमाना बर हुकूम त्यांनी मंदिर बांधून पुरा केला. हे प्रगल्भ उपदेशात्मक आणि ज्ञानवर्धक असत. ते त्यांच्या कार्यामध्ये समृद्ध झाले. इस्रायलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि जे पारसाच्या वेगवेगळ्या काळातील राजे कोरेश, दार्यावेश आणि अर्थहशत यांच्या सूचनांप्रमाणे त्यांनी ता बांधला आणि पुरा केल्याने. हालेलुया. पण त्या संदेष्ट्यांनी ह्या त्यांच्या संदेशाद्वारे घडवून आणला. त्यांनी देवाचा वचन त्यांच्यासाठी लोकांसाठी आणला. देवाच्या वचनाची सेवा आपल्या जीवनामध्ये इतकी महत्त्वपूर्ण असा ती प्रत्येक यशासाठी अविभाज्य असा. म्हणूनच दर दिवशी विशेषतः या अंधकारमय दिवसांमध्ये तुमका बळकट करण्यासाठी आम्ही या भक्ती संग्रहाद्वारे देवाचा वचन तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आज जगामध्ये काय होत असा त्यांनी आम्ही डगमगत नाही, कारण आमका माहीत असा की या सर्व गोष्टींमध्ये आम्ही विजेत्यांहून अधिक असो. आम्ही देवाच्या वचनाद्वारे टिकतो. आपले गौरव, विजय आणि यश जगाच्या स्थापनेच्या अगोदरपासून पूर्वनियोजित केलेला असा. आमका माहीत असा जगभरातील सध्याचो कलह
ह्यो सैतानाचो कार्य असा. तो राष्ट्रांका आणि त्याच्या अर्थव्यवस्थांका कमकुवत करूचो प्रयत्न करता, परंतु देव तुमका अडचणीमध्ये टाकणार नाही. तो तुमका मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सामर्थ्य देण्यासाठी त्याचो शब्द तुमच्याकडे आणत राहता. देवाच्या वचनाच्या सेवेद्वारे विजयी होण्यासाठी तुमका आवश्यक असणारे ज्ञान आणि कलागुण दिले जातो. देवाच्या वचनाचो अभ्यास आणि मनन करत राहा. ते तुमच्यामध्ये सामर्थ्यान वाढात आणि टिकून राहात. परिस्थितींवर वरचढ ठरत सैतान व या जगाच्या घटकांच्या वर जगत तुम्ही तुमच्या जगासाठी एक आश्चर्य व्हाल. हो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. देवाक धन्यवाद असो, जो नेहमी माका ख्रिस्तामध्ये विजय मिळवून देता आणि प्रत्येक ठिकाणी तो माझ्याद्वारे त्याच्या ज्ञानाचो सुगंध प्रकट करता. माझ्याकडे ख्रिस्तामध्ये सातत्यान आणि सतत विजयाचा जीवन असा, कारण देवान माका उचललेला असा. संकटावर, जग आणि सैतानावर सत्ता करत आणि ख्रिस्तासह स्वर्गीय स्थानामध्ये बसवला असा. देव आशीर्वादित असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेरा नाम है ज्योति भारद्वाज। मैं जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हूँ। मेरी गवाही है कि मेरे को टाइफाइड हुआ था, बहुत ही हार्ड हुआ था। मैं सुई दवा कराते करते मैं परेशान हो गई थी। मैं पिछले संडे को ऑनलाइन चर्च देखी, पास्टर प्रार्थना की और मैं चंगी, मैं पूरी तरह से चंगी हूँ और मेरी दवा भी बंद हुई। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ। परमेश्वर के जन पास्टर अजय अग्रवाल सर को भी धन्यवाद देती हूँ। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। रुहे पाप तू माझ्या संगे आस, माझ्यात करुणाम आस विराजमान. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. मानक माझ्या ज्ञान देता, हृदया गौरवान भरता. आत्मा पवित्र आत्मा, आत्मा पवित्र आत्मा, आत्मा
आत्मा आत्मा पवित्र आत्मा नम्र बनवलस शिकवला प्रीतीचं सुगंध पसरव नम्र बनवलस शिकवला प्रीतीचं सुगंध पसरव आशिष दिलं अनुग्रह पण फळात्म्याचे मी आणू आत्म्या रे तूच माझो सहाय्यक असा आत्म्या रे तूच माझी योग्यता असा आत्मा पवित्र आत्मा आत्मा पवित्र आत्मा आत्मा पवित्र आत्मा आत्मा पवित्र आत्मा तू है चांगलो तुझी करुणा महान तुझ्या संगे मी जगतय तू है चांगलो तुझी करुणा महान तुझ्या संगे मी जगतय तू समाज शरण स्थान विजय तुझ्यामध्ये होतया मार्गात रक्षण माझा करता पायाक ठेचण लागू देना मार्गात रक्षण माझा करता पायाक ठेचण लागू देना आत्मा पवित्र आत्मा 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 हालेलुया. आपल्या हातांका उठवूया, परमेश्वराचं धन्यवाद देऊया. तो प्रभू असा आणि त्याच्यासारखं कोण नाही असा. धन्यवाद देतो परमेश्वरा आजच्या दयेसाठी आणि कृपेसाठी. तुम्ही दयाळू असास, तुम्ही कृपाळू असास प्रभू. तुमच्यासारखं कोण नाही असा. धन्यवाद या वेळेसाठी धन्यवाद. मी प्रार्थना करतोय प्रभू की प्रत्येक माणसाचे डोळे उघडलेले असत बघूसाठी, हृदय उघडलेली असत समजासाठी आणि कान उघडलेले असत ऐकासाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तयार असो त्या वचनांका प्रेम, आनंद, आशा आणि विश्वासाद्वारे ग्रहण करूसाठी आणि त्यांच्यासोबत धावासाठी. प्रत्येक ती गोष्ट तुम्ही इच्छितास ती आमच्या जीवनात होय, ती आमच्या जीवनात होतली येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रश्नांची उत्तर येतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आजार जातले येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. आशा परत येतली प्रभू. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड.
बसू शकतास तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तर स्वागत आहे तुमचा आणि आपली सिरीज चालू असा आणि म्हाका विश्वास असा की तुम्ही शिकता आसास. प्रेज द लॉर्ड. यू नो, ख्रिस्तीपणा धर्म नाही असा. आपण वचन ह्याच्यासाठी नाही शिकलो की आपण एका धर्मात असो. ख्रिस्तीपणात बायबलमध्ये जर तुम्ही आणि आम्ही शिकतो तर आपल्या प्रत्येक दिवसाच्या जीवनात लावू शकतो. प्रेज द लॉर्ड. सो इज इम्पॉर्टंट. सो तर तुम्ही शिकतास त्या लावू शकतास. क्रिस्टियनिटी इज प्रॅक्टिकेबल. मसीहत व्यावहारिक असा त्याका तुम्ही प्रत्येक दिवशी लावू शकतास. प्रेज द लॉर्ड. ह्यो फक्त काय प्रचार नाही असा ज्याका तुम्ही ऐकलास आणि खुश झालास आणि आणि वचनचा सांगता ज्याका तेव्हा तुम्ही करतास. जेव्हा सांगता त्याका वचन करूची सामर्थ वचनात असा. मी परत सांगतोय, जे वचन सांगता जेव्हा तुम्ही त्या करतास माझा वचन सांगता असा तेका करूची सामर्थ्य वचनाच्या आतमध्ये असा. सिंपल. सो पॉवरफुल. तर जेव्हा तुम्ही ही गोष्टी शिकता असास तर होक देवा की तुम्ही आपल्या जीवनात हे वापरू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर दाऊदाच्या विषयात आपण खूप साऱ्या गोष्टी शिकाक सुरू केलं असं आणि आज मी प्रयत्न करतले की आम्ही नवीन गोष्टी शिकाक शकतो. असं मी सांगितले की त्या तुमका उत्साहित करूसाठी की तुम्ही स्वतःचा अध्ययन करू शकतास. लक्षात ठेवा, चर्च कधीच पुरेसा नसतला तुमका पूर्ण बायबल शिकवसाठी. तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असा की तुम्ही जातलास आणि आमच्या स्वतःच्या बायबलला वाचतलास आणि हय जे आपण करतो तर फक्त तुमका आम्ही पॅटर्न दाखवतो की बायबलमध्ये अजून काय काय गोष्टी असत तुम्ही कसे तेका शोधू शकतास, कसे त्यांका मिळवू शकतास. तर दाऊदाच्या बद्दल आपण शिकता असं सांगितलं की आपण दाऊदाच्या बद्दल कशाक शिकतो. कारण दाऊदाच्या विषयी जे परमेश्वराने सांगितलं की दाऊद परमेश्वराच्या मागचा मनुष्य होतो. दाऊद एकच असो राजा होतो ज्याने आपल्या मुलाक आपल्या आधीवरती बसताना बघितले. नंतर आपण बायबलमध्ये बघितलं की दाऊद असा जेव्हा आपण मिलेनियममध्ये परत येतलो तेव्हा जो येशू ख्रिस्तानंतर राजा असतलो तो दावीद असतलो. तो दावीद एक खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर असतात बायबलमध्ये आणि ह्याच कारण असं की आपण दाऊदाच्या जीवनाक बघता असं. आणि जसं मी सांगितलंय तुम्ही आपल्या जीवनाक बायबलमधल्या खायच्या ना खायच्या कॅरेक्टरशी बघू शकतास. जर तुम्ही नवीन असाल तर आपले मन बनवू शकतास की तुम्ही ह्या कॅरेक्टरच्या मागे चालतालास. एक अजून एक गोष्ट आपण शिकता असं की असं 1 शमूएल 18 अध्याय आणि 5 वचन. लाईक इट. सो ब्युटिफुल. 1 शमूएल 18 अध्याय आणि 5 वचन. आपण मराठीतून वाचन मग आपण भरपूर साऱ्या वचनातून बघतलो. आणि जय काही शौल दाविदाक पाठवतो थंय जाऊन बुद्धिमानीन तो काम करायचो. अर्थात शौलान तेका योद्धांचो प्रधान नियुक्त केल्यान आणि सगळ्या प्रजेचे लोक आणि शौलाचे कर्मचारी त्याच्यामुळे प्रसन्न होते. तर एक अजून एक गोष्ट दाऊदाच्या विषयात आपण जी शिकता असं की दाऊद बुद्धिमान होतो. दावीद खूप बुद्धिमान होतो. इंग्लिशमध्ये लिहिलं असं, डेव्हिड वेंट आउट टू वेअर सो एव्हर पॉल सेंट हिम अँड बिहेव्ड हिमसेल्फ वाईजली. त्यांनी बुद्धिमानीन काम केल्यान. कारण त्यांनी बुद्धिमानीन काम केल्यान पण त्याला काय केल्यान सेनेचो युद्धांचो प्रधान नियुक्त केल्यान. ना फक्त त्याने शौलान त्याका बनवल्यान सगळ्या प्रजेचे लोक आणि शौलाचे कर्मचारी त्याच्यावर प्रसन्न होते. आपण प्रोव्हर्ब्समध्ये वाचलो की बुद्धिक प्राप्त कर. जेव्हा तुम्ही बुद्धिमानीन काम करतास तेव्हा तुमच्याकडे प्रमोशन असतं. जेव्हा तुम्ही बुद्धिमानीन काम करतास तेव्हा लोक तुमच्यावरती आनंदित असतात. तर कधीच नको विचार करू की ओ बुद्धिमान नाही असं मी असाच. जर तुम्ही नवीन जन्मला असाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला हे का अजून एक बघूया. ISV मध्ये बघू शकतास, इजी इंग्लिशमध्ये बघू शकतास. डेव्हिड वेंट आउट अँड सक्सेसफुल एव्हरीवेअर सॉल सेंट हिम. की जय खय शौलान त्याका पाठवल्यान दाऊद सफल होऊन इलो. विचार करून बघा काय जीवन होतं या माणसाचा. सॉल पुट इन चार्ज ऑफ द ट्रूथ. त्यांनी त्याका सेनाचं यहोवाचं काय बनवल्यान प्रधान बनवल्यान आणि त्याका पूर्णच्या पूर्ण आर्मी खुश होती. शौलाचे प्रधान पण खुश होते. कोणाकच दाऊदाची नफरत नव्हती. करून बघा ब्युटिफुल लाईफ. त्याच्यासोबत असा कशाक होता आज आपण बघितलं काय होतो बुद्धिमान. इझी इंग्लिश. did them whatever Saul asked to do and him always did well. काय शौलान
दाविदाक करूक सांगल्यान ता त्यांनी केल्यान. त्यांनी तेका चांगल्या प्रकारे केल्यान. चांगल्या प्रकारे सॉल मेड डेव्हिड इम्पॉर्टंट ऑफिसर इन आर्मी. तर शौलान काय केल्यान, दाविदाक आपल्या आर्मीत एक इम्पॉर्टंट ऑफिसर बनवल्यान. That gave pleasure to all of Saul's officers and people. और शाऊल के सारे शौलाचे सगळे अधिकारी आणि प्रजा खुश होती. माका त्रास नव्हतो की हेका लीडर कशाक बनवलास. ब्युटिफुल लाईफ. चला हेका AMPC. David went out to wherever Saul sent him, prospers and behaved himself wisely. शौलान त्याका पाठवल्यान दावीद थंय गेलो. तो काय झालो, प्रत्येक ठिकाणी समृद्ध झालो. बुद्धी तुमका समृद्ध बनवता. प्रेज द लॉर्ड. बुद्धी तुमका सफल बनवता. Saul set him over the man of war. This is satisfactory both to the people and servant. कोणाकच त्रास नव्हतो. त्याच्या अथॉरिटी चॅलेंज करूक नाही होतो की ओ दाविदाक राजा कशाक बनवलंस. सांगितल्याने ओ दाविदच बरोबर असा. कशाक, कारण दाविद कशान काम करी होतो, बुद्धिमानीन. नो ऑपोजिशन का म्हणतात, निर्विरोध निर्वाचित. प्रेज द लॉर्ड. ओके मेसेज. Whatever Saul gave to David did it and did it well. काय त्या करूसाठी दिलं होतं त्यांनी चांगल्या प्रकारे केल्यान. Saul took in charge of a military operation. माहिती आहे मिलिटरी ठेवसाठी माणसाक खूप बुद्धिमान होऊ शकता. त्या खयपर्यंत पोहोचलो ह्यो. एव्हरीबडी, प्रत्येक व्यक्ती, बोला प्रत्येक व्यक्ती. तुला तर एव्हरीबडी. कोणाकच पूर्ण देशात दाविदापासून त्रास नव्हतो. ब्युटिफुल. व्हॉट अ लाईफ. व्हॉट अ लाईफ. कोणाकच त्रास नव्हतो, कोणच चॅलेंज करे नव्हतो. Both the people in general servant approved of and advised David leadership. सगळे खुश होते की दाऊद त्यांचा राजा असा. ब्युटिफुल. कारण कशा, कारण तो काय होतो, बुद्धिमान. चला अजून वचन बघूया. नंतर बघूया आपण 18:30. सेम बुक बट फ्रॉम इंग्लिश मराठी. इन 13. बुद्धिमान होतो. नंतर पोलीस त्यांचे प्रधान निगान इले आणि जेव्हा जेव्हा ते निगान इले तेव्हा तेव्हा दाविदान शौलाच्या अन्य वेगळ्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बुद्धी दाखवल्यान. एक वेगळा कॅरेक्टर येतात त्याचा. फक्त तो बुद्धिमान होतो, सगळ्यात जास्त बुद्धिमान होतो. दाविदान शौलाच्या अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बुद्धिमानी दाखवल्यान. ते तो नव्हतो की ज्याची कंप्लेंट परत परत जाय होती. तो बॉसला परत त्रास देता, तो येड्यासारखं काम करता असा नाही. ती काहीच कंप्लेंट नव्हती. काहीच कंप्लेंट नव्हती. शौलाच्या अन्य कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक बुद्धिमानी दाखवल्यान. म्हणजे सगळ्यात बुद्धिमान कोण होतो, दावीद. कंप्लेंट्स सगळ्यात अधिक. आणि काय झाला, ह्याने त्याचं नाव खूप मोठा झाला. प्रेज द लॉर्ड. नाव काय झाला, मोठा, खूप मोठा. तुम्ही जेव्हा कोणी माणूस बुद्धिमान काम करता त्याचं नाव काय होतं, मोठा. ब्युटिफुल कॅरेक्टर टू लर्न. त्यासाठी खूप चांगली गोष्ट. पुढचा असा 18 मध्येच 12 पासून 16 पर्यंत. शौल दाविदापासून घाबरत होतो. बघा आता बुद्धिमानी काय करू शकता. लोकांका तुमच्यापासून भिवू शकता. हात न चालवता तुमका हात नाही उठवचा लागतलो. असा तुमका सेना नाही बनवची लागतली. जेव्हा तुम्ही बुद्धिमान होता लोक आत्मसून भियाक लागतले. शौल दाविदापासून भिया होतो आणि यहोवा दाविदाच्या सोबत होतो. आणि शौलापासून वेगळं झालेलो. नेक्स्ट वर्स. शौलान त्याका आपल्याकडसून वेगळं करून राष्ट्रपती केल्या. तो प्रजेच्या समोर येत जात करत होतो. म्हणजे शौल गादीवर बसून राहायचो आणि सगळं काम कोण करायचो, दावीद. नेक्स्ट वर्स. दावीद आपल्या सगळ्या चालींमध्ये बुद्धिमानी दाखवायचो. यहोवा त्याच्या बरोबर होतो. परमेश्वर पण येड्यांबरोबर काम नाही करणार. गाडी चालवतास आणि झोप येता आणि तुम्ही म्हणतास प्रभू माझ्यासोबत काम करा. तो बाबू तू एकटोच असं, मी नाही असं. त्याचा बाजू उभी करा ना बागडी. परमेश्वर पण येड्यांबरोबर नाही असा. लॉर्ड. तर बुद्धिमानीचं ऑप्शन नाही असा. तुम्ही म्हणतास मी बुद्धिमान नाही असं, मी बुद्धिमानी नाही शिकतलंय. शिकायचा लागतला. बुद्धिमान बनायचं सगळ्यात चांगलं पद्धत काय असा की वचनाक वाचा. प्रेज द लॉर्ड. दावीद आपल्या सगळ्या चालींमध्ये, बोला सगळ्या चालींमध्ये, विचार करून बघा काय माणूस होतो. कायच चुकी नाही. प्रत्येक गोष्टीत काय होती, बुद्धिमानी बुद्धिमानी बुद्धिमानी. प्रत्येक कामात बुद्धिमानी. आणि यहोवा त्याच्या सोबत होतो. व्हॉट अ लाईफ. 15व्या. शौलान बघितल्यान की तो खूप बुद्धिमान असा, तेव्हा तो भियालो. बघितलास तुम्ही.
बुद्धिमानपासून लोक भियातात. भांडाक कोण नाही ना लॉर्ड. सांगतो विचार करा, कोणाक भियावतो? 17 वर्षाच्या मुला कशाक भियावतो? कारण मुलगा काय होतो? बुद्धिमान. सो इम्पॉर्टंट. पुढचा वचन, इस्रायलाचे आणि युदाचे सगळे लोक दाविदापासून प्रेम ठेवत होते. तो त्यांच्या पुढे पुढे येत जात करत होतो. पूर्ण देश कोणावरती प्रेम करत होतो? दाविदावरती. दावीद काय होतो? बुद्धिमान होतो आणि मेहनत करी होतो. लॉर्ड करी होतो म्हणजे काय करत होतो? मेहनत करी होतो. काय करत होतो? गद्दीर बसलेलो असू दे, मेहनती बनवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताच तुम्ही? इम्पॉर्टंट. 1 शमूएल 23:22. चला अजून पण निश्चय करा. आणि ह्यो तो वेळ होतो जेव्हा शाऊल दाविदाच्या मागे लागलेलो आणि दावीद आपलं जीवन वाचवक गुफेमध्ये फिरावतो. तर कोणी त्याला सांगलं की दावीद एका गुफेत लपलेलो असा. शाऊलान तर या शाऊलाचा स्टेटमेंट असा. शाऊलान जेणे दाविदाच्या बद्दल सांगल्यान की दावीद थंय लपलेलो असा. काय सांगलं ऐकूया. चला अजून पण निश्चय करा आणि बघून सरून जाणा आणि त्याच्या अड्ड्याची माहिती करा. आणि माहिती करा की त्याका त्यांनी कोणी बघितल्या ना, कारण कोणीतरी मला सांगितलं ना तो खूप चतुराईन काम करता. लॉर्ड. चतुराई एवढो नव्हतो की कोणी पण येऊन त्याका मारून टाकतलो. तो आमका समजलाच नाही. आम्ही प्रचार करीत जाय होतो, कोणी आमचो मोबाईल चोरून घेऊन गेलो. चतुराई काय असा? चतुराई चतुर ह्याच्यासाठी नाही की आपण दुसऱ्यांका येडे बनवू शकू. एवढे चतुर असो की दुसरे आमका येडे नाही बनवचे. तो ह्याच्यासाठी नाही की आपण दुसऱ्यांचं सामान चोरू शकतो. एवढे चतुर असो की आपला वाचवू शकतो. ऐकताच तुम्ही? खूप वेळ जेव्हा परमेश्वरासाठी लोक काम करतं हे गोष्टी त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नसतात. इतकं नाही आपण आम्ही चतुर नाही मी म्हटलं तर बना पण नंतर पण असं लागतं तुमका. नंतर एक अजून गोष्ट तुमका सांगतं, एक अजून एक वचन वाचतलंय ती गोष्ट सांगते तुमका. शमूएल 3 अध्याय 33 वचन. दाविदान अब्नेरच्या विषयात ह्या विलाप गीत म्हटल्यान काय उचित होता की अब्नेर मूर्खासारखं मरतलो? अब्नेर येड्यासारखं मरतलो? हे तुमका एक गोष्ट सांगते की काय झालं की दाऊद राजा बनलो आणि दाऊद लढाक नाही गेलो आणि शाऊल मेलो आणि शाऊलनंतर तो राजा बनलो आणि अब्नेर त्याचा सेनापती होतो. अब्नेर त्याच्या सोबत होतो. एक दिवशी माहित नाही की काय झालं. अब्नेर त्याच्या राजामध्ये लढाई झाली. शाऊलाचा मुलगा होतो. अब्नेर सांगितलं अच्छा तू माझ्या लढाई लढतस, तुका राजा बनवलंय. जो मुलगा होतो एवढं हुशार नव्हतो. कारण की मी जाऊन दाविदाक मिळतंय. दाविदाचा जो सेनापती होतो तो योआब जेव्हा लढाई होय होती त्या योआबाच्या भावाक अब्नेरान मारलेल्यान. इम्पॉर्टंट असं आहे ऐक ना. योआबाचा भावाक जो भाऊ होतो त्याका अब्नेरान मारलेल्यान योआबाच्या मनात अब्नेरासाठी राग होतो, विरोध होतो. काय झालं की अब्नेर दाविदाक भेटा गेलो. अरे तुका त्याचं पूर्ण राज्य देऊन टाकतंय, माझ्या मागे लागलो असा समजता काय असा. पण जेव्हा अब्नेर दाविदाक भेटा गेलो तेव्हा योआब थंय नव्हतो. योआब लढाक गेलेलो, लढाईर गेलेलो. तो योआबाक काय माहित नव्हतं की अब्नेर येऊन दाविदाक भेटलो असा. दाविदाने अब्नेरान बोलणं झालेला असा, सगळा बोलणं झाला. योआब जेव्हा दिलो तेव्हा योआबाक कोणते झाल्यान की अब्नेर इलेलो. योआब रागावलेलो होतो. तो म्हणतो की त्याका ज्यांनी माझ्या भावाक मारलेल्यान. सांगितल्यान योआबान त्यांनी म्हणाले की अब्नेर कधी निघालो असा, कारण की एक दिवस आधी निघालो असा, पूर्वी निघालो असा. ते म्हटले अच्छा अब्नेराक सांगा की माका तुका भेटायचा असा. तर अब्नेर पण येड्यासारखो योआबाक भेटा गेलो. तेव्हा अब्नेर योआबाक भेटा गेलो येड्यासारखो. योआबान त्याका मारल्यान. तर दावीदचा सांगितलो का अब्नेर काय येडो होतो का? त्या काय माहित नव्हता का योआब त्याका मारून टाकतलो? विलाप गीत. चतुराई तुम्ही जर परमेश्वरचं त्याच्यावर तर नाही की तुम्ही चतुर नाही असाच येड्यासारखे जगतलास नाही. गॉट टू बी स्ट्रीट स्मार्ट. गप शोधूचं लागतं काय करूचं असं की काय नाही करूचं असा. परमेश्वरामध्ये असण्याचा अर्थ नाही की कोण खयचो इन्सान येडो होतलो. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा आमची चतुराई दुसऱ्या येड्या बनवण्यासाठी नाही असा, कोणाक स्वतःपासून वाचवसाठी असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इम्पॉर्टंट. पुढची गोष्ट शमूएल 18 अध्याय 18 वचन. तो काय होतो? बुद्धिमान. दावीद बुद्धिमान आणि चतुर होतो. कुशन बोलू शकतो बोला दावीद बुद्धिमान आणि चतुर होतो. बोला मी पण बुद्धिमान आणि चतुर असं. तुम्ही सो गॉट टू बी स्मार्ट, कॅनॉट बी फूल. हालेलुया. दुसरं पॉइंट
दाऊद दीन होतो. ही वॉज हंबल. ज्याच्या आतमध्ये काहीच घमंड नव्हतं. तर ही परत एकदा गोष्ट असा की मी तुम्हाला सांगितलं की शौल दाऊदाच्या मागे लागलेलो, एका मारून टाकू बघी होतो. ह्यो वेळीलो तेव्हा दाऊदान शाऊलाक सांगितल्यान की मी काय असय आणि माझं जीवन काय असा आणि इस्रायलाचा माझ्यामध्ये कुल काय असा की मी राजाचा जो जावई होतलय. ह्यो जेव्हा वेळ होतो, जेव्हा दाविदाक सांगितला गेलेला की तू शाऊलाच्या मुलीबरोबर लग्न कर, तिने सम्मान दिला त्या गोष्टीसाठी. तेका माहित होतो खंयसून इलो, तो विसरलो नव्हतो तो खंयसून इलेलो. तेका माहित होतो जो आज असा, जो परमेश्वरामुळे असा. भरपूर लोक खूप लवकर विसरतात ते खंयसून इले असत. विसरतात आपल्या आई बाबांना, काय बोलत नाही. माझ्या आईक लोक इतरांच्या समोर दाखवण्यासाठी लाज वाटतं. म्हटले बॉय दॅट्स ब्युटिफुल मस्ट बी स्टुपिड. लोकांना लाज वाटतं. त्यांना दे गेट फॉरगेट, ते विसरतात खंयसून इले असत. आणि तेच मित्र त्यांना मिळायसाठी त्यांना त्रास होता. कांट बी बिग, यू रिमेन हंबल. तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी मोठे नाही होणास. तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी तेच राहतास जे पहिल्यांदा होतास. तुम्ही घरात आपली शौनशोकत नाही दाखवू शकणास, मित्रांसोबत नाही दाखवू शकणास. टू रिमेन हंबल. खंयसून इलास तुम्ही. तुम्ही आज बुद्धिमान असा, जेव्हा तुम्ही जन्मलेलास तेव्हा आपला मूत पियाचास. ते होती त्यांनी ज्यांनी वाचवल्यान. तुम्ही आज बुद्धिमान असाच पण एक दिवस नव्हतास. प्रेज द लॉर्ड. दाविदान शाऊलाक सांगलन की मी काय असं आणि माझं जीवन काय असा आणि इस्रायलमध्ये माझ्या त्याचा कुल काय असा की राजाचो जावई हो गय तीन होत होतो की ह्यावेळी तो महान झालेलो. पूर्ण देश त्याच्यावरती प्रेम करी होतो. तो घमंड त्याच्या आतमध्ये नाही घुसलेलो. लॉर्ड. शौल असं नव्हतो. पहिलं शमूएल 15 अध्याय 17 वचन कॉन्ट्रास्ट बघू शकतास तुम्ही. तेव्हा असं जेव्हा शाऊला परमेश्वराने सांगितलं की अमलेकांका मारून टाक, त्याने नाही मारल्यान. शमूएलाने सांगितलं जेव्हा तू आपल्या दृष्टीमध्ये छोटं होतंस, काय होतंस आपल्या दृष्टीत छोटो, त्याच्या दृष्टीत स्वतः छोटाच ठेवा. बरोबर असा तुम्हाला किती पण महान कशाक ना करून दे. प्रेज द लॉर्ड. आपल्या दृष्टीमध्ये छोटं होतंस तेव्हा काय तू त्याच्या गोत्रांचं प्रधान नाही झालंस. सांगलं ना का तू तर छोटं होतं, तुझी काय व्हॅल्यू नव्हती. तो आठवता जेव्हा शमूएल शौलाक शोधी होतो, शौल तर जाऊन लपलेलो, पुरुषाच्या ढेगाऱ्यात जाऊन लपलेलो. त्याला लाज वाटावती कारण तो छोट्या जातीचं होतो. कारण जेव्हा तुका वाटत तू की छोटो असस होतस, तर आज तू एवढं मोठं झालंस, परमेश्वराने तुका महान बनवल्यान, तू त्याचीच गोष्ट पूर्ण नाही केलंस. बी दॅट वे. काही यहोवान इस्रायलवर तू राज्य करूसाठी जो अभिषेक नाही केल्यान, तो सांगता तू आज जो महान बनलस तो कोणासाठी कोणामुळे बनला असस? परमेश्वरामुळे. हालेलुया. पण शौलाक हे गोष्टी समजा नव्हते. दाविदा हे गोष्टी समजा होते. काय होतो? दीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शमूएल 20 अध्याय 8 वचन. आणि ही गोष्ट चालू होती योनातन आणि दाविदाच्या मध्ये. दाविदाच्या मागे शौल लागलेलो आणि दावीद होतो. तर योनातन आणि दाविदाची खूप चांगली दोस्ती झालेली. दाविदाक माहित होतं की तो राजा असा, माहित होतं की तो राजा असा दावीद. पण तरी पण योनाथनासोबत त्याचा बोलणं आहे का? आपल्या दासाची कृपाचा व्यवहार कर. विचार करून बघा. ह्यो योनाथनापासून पण बुद्धिमानीने बोला होतो की स्वतः तो राजासारखं दाखय होतो. तू आपले दास, तो योनाथनाक काय सांगत होतो की मी तुझा दास असय. आपल्या दासाची कृपेचा व्यवहार ठेव. यहोवाची शपथ खाऊन आपल्या दासाशी वाचा बांधवलंस, जर माझ्याकडून काय अपराध झालेलो असात स्वतःच मका मारून टाक. तू आपल्या पित्याकडे कशाक पोहोचवतस? घमंड दाविदाकडे तुमका नाही भेटायचो काही पण. प्रेज द लॉर्ड. 2 शमूएल 7 अध्याय 18 20 वचन. तुला दीन बना. दावीद राजा आत्मे जाऊन यहोवाच्या समोर बसलो आणि सांगूक लागलो, यहोवा मी काय सांगू आणि माझा घराणा का असा की तू माका हयपर्यंत पोहोचवलंस. दाविदाचा जीवन होता. डोळ्यात पण घमंड नव्हतो. लोक असे बघतात. म्हटलं हे प्रभू मराचा असा काय? परमेश्वराक लोक म्हणतात घमंड. जर तुम्ही नीतिवचनात जाऊन बघितला, परमेश्वरा घमंडान भरलेले डोळे पण त्रास देतात. त्या श्रीमंतांपासून नको शिका की ते असे चलतात. मारतलाच तुम्ही जाऊन काहीतरी असा शकता की तुम्ही शिक्षात त्यांच्याकडून. जे जगातले श्रीमंत असतात त्यांच्या आतमध्ये एक घमंडाचे डोळे. त्यांना माझी गोष्ट समजता ना तुम्ही ते घमंडाचे डोळे.
नो, यू कांट डू दॅट. कोणाला दूरची गोष्ट तुमच्या डोळ्यापासून पण दिसता नाही, डोळ्यापासून पण दिसता नाही. इज लॉट तर तुम्ही इज इम्पॉर्टंट, सो इम्पॉर्टंट. वीसवे वचन. आपण असताना प्रभू यहोवा ही तुझ्या दृष्टीमध्ये छोटीशी गोष्ट झाली. तो आपल्या दासाच्या घराण्याच्या विषयात भरपूर दिवसापर्यंत चर्चा केलं. हे प्रभू माणसाचा नियम असा. प्रेज द लॉर्ड. कशा परमेश्वराने दाविदा काय सांगितलेलं आहे? घराण्यावर कायम काय बसवतलंय? राजा. बहुत समजलं झालं, प्रभू काय केलंस तुम्ही माझ्यासोबत. दावीद खुश होतो, जो परमेश्वराचा धन्यवाद द्याय होतो. परमेश्वराने त्याच्याबद्दलचा विचार केल्यान की ना फक्त तो, पुढे येणाऱ्या त्याच्या घराण्यावर पण एक कोण बसतलो? राजा बसतलो. इट वॉज बिग फॉर डेव्हिड. इट वॉज सो बिग. दावीद तुका अजून काय सांगू शकता? हे प्रभू यहोवा तू तर आपल्या दासाक जाणतस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग सांगा दीनता. ऐकताच तुम्ही? पहिलं शमूएल 18 अध्याय 23 वचन. एक गोष्ट बघूया आपण. ती मी ते संपवलेलं नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की दाविदाक सांगितलं गेला की तो काय बना होयो शाऊला तू जावई. शाऊलाच्या कर्मचाऱ्यांनी दाविदाक अशीच गोष्टी सांगितल्यानी दाविदान सांगितल्या तर निर्धन आणि तुच्छ माणूस असय तर काय तुमच्या दृष्टीमध्ये राजा जो जावई होणं छोटी गोष्ट असा? त्याचे ते गोष्टी कायम मोठे होते. जेव्हा तुम्ही सेल लीडर बनतास काय तुमच्यासाठी मोठा असा? जेव्हा तुम्ही लीडर बनतास काय तो तुमच्यासाठी मोठा असा? इम्पॉर्टंट. मेन हंबल. काय बनांदा होतास? दीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तस काय? तिसरा पहिलं शमूएल 20 अध्याय 14 पासून 15 वचन. तर ही परत दाऊद आणि योनाथानच्या मधली गोष्ट होती. आणि योनाथान सांगितले की ना फक्त जोपर्यंत मी जिवंत राहतलय तोपर्यंत यहोवा कृपा माझ्यावर असो कर, मी ना मरतलय. ओके, पुढचा. माझ्या घराण्यावर सुद्धा आपली कृपादृष्टी कधी नको हटव. जेव्हा यहोवा दाविदाच्या प्रत्येक शत्रू पृथ्वीवर नष्ट करतलो तेव्हा पण असा नको करू. कारण योनाथानाक माहित होतं की दाऊद राजा असा. तर दाऊद आणि योनाथानच्या मध्ये एक वाचा बांधली गेली वाचा. तर योनाथानानं सांगितलं की मला माहित आहे की मी तुझी सहाय्यता करतोय, मला माहित आहे की तूच राजा बनतलस, माझं ध्यान ठेव, माझ्यानंतर माझ्या वंशाचं पण ध्यान ठेव. अजून तुम्ही दाविदाच्या विषयात एक नवीन गोष्ट शिकतलास. काय झाला? वचन बांधला गेला. वचन. पण दाविदाक ह्या वचन लक्षात राहुला. वचन जेव्हा दावीद राजा बनलो त्याने आपल्या ह्या वचनात पूर्ण केल्या. वाच्या 2 शमूएल 9 अध्याय 6 पासून 7 वचन. मपीबोशेत जो योनाथानाचा मुलगा होतो, जो शाऊलाचो नातू होतो, दाविदाकडे इलो आणि तोंडार पडान दंडवत केल्यान. ते दाविदान सांगल्यान हे मपीबोशेत. तिने सांगल्यान हे तुझी दासासाठी काय आज्ञा? नेक्स्ट. दाऊदान त्याका सांगितल्यान नको भिया, तुझो पिता योनाथानच्या कारणान निश्चितच तुका प्रीती दाखवतलय. तुझे आजोबा शाऊलाची पूर्ण भूमी तुका देतलय आणि तू माझ्या मेजावरती नित्य भोजन करत जा. प्रेज द लॉर्ड. तिने आपलं वचन काय केल्यान? पूर्ण. मॅन ऑफ हिज वर्ड. का आपल्या शब्दांचा सन्मान होतो. की जेव्हा तो मोठं झालो तेव्हा त्या वचनांकाचं विसरलो तेव्हा त्यांनी केल्यान जेव्हा त्याचा जीवन संकटात होता. आणि ह्या वचन जेव्हा त्यांनी दिल्यान जेव्हा त्याची जीवन संकटात होता. कारण ह्या गोष्टी गरजेचे कशा असं ज्या समाजात आपण जगत असो काही लोक वचनांका पूर्ण नाही करणं त्यांना वचन देत म्हणतात खोटा होता. लॉट माझी गोष्ट समजता. आमच्या आजूबाजूचे नेता असत, मी सांगतोय बाबा पण असत जे आपल्या मुलांचे वचन पूर्ण नाही करणं. काहीतरी सांगतो मी, तुम्ही सांगताच कशा तुम्ही पूर्ण करूचा ना विचार करणार. डू दॅट. तुम्ही वचन देतास त्याला पूर्ण करणं पण शिका. त्याला सांगितलं की हा मी तुझं ध्यान ठेवतोय आणि तुझ्या घराण्याचं ध्यान ठेवतलंय. त्यावेळी काय केल्यान? हा त्याका लक्षात होता. जेव्हा राजा बनलो जेव्हा त्यांनी पहिला काम ह्या केल्यान त्यांनी दिल्यान त्याका पुरा करणं. कारण योनाथान पण मेलेलो होतो. कोणाच्या मध्ये झालेली? त्याच्या आणि योनाथानच्या मध्ये. तिसऱ्याक नाही माहित होता दोघांच्या मध्ये काय गोष्ट झालेली असा. पण दाविदाक माहित होता. समजतं की कसा कोणी लग्न करून आपल्या बायकोक धोको देऊ शकता, बायको नवऱ्याक धोको देऊ शकता. डू दॅट. तर वचन कशाक दिलंस यार? हाऊ यू नो गॉड डिस्पायसेस इज अ लॉट. परमेश्वराक त्या गोष्टीपासून नफरत असा. तुम्ही लग्नच कशाक केलेलास? तुमका कोणी दुसरी पसंत येईल? असं तुमका कोणी दुसरं पसंत येईल? यू क्रेझी?
पण डोंट बिल्ड दॅट करेक्टर. प्रेज द लॉर्ड. इट्स इम्पॉर्टंट. तुमच्या चरित्र्यात विकसित करा. प्रेज द लॉर्ड. काय करा? चरित्र्यात विकसित. आपणच विकसित होणार नाही असा. यू डिसाईड करतास की तुमका खायच्या देशात जाऊचं असा. तुम्ही जगातल्यासारखे नाही जगा शकणं. जगातल्यासारखे जगतलो तर तू जगातल्यासारखे मरतलो. प्रेज द लॉर्ड. घेवा. हा 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 हा. शेवटचा खूपच मोठा असा आजच्या माझ्या चक्रच म्हणू शकतात. खूप इम्पॉर्टंट गोष्ट. दाऊदाच्या सफलतेचा सगळ्यात मोठा रहस्य होता ह्या असा. मी इच्छितो की का तुम्ही योग्य प्रकारे समजा. तुम्ही आज नाही समजावू शकले तर अर्धा आज समजवतले, अर्धा पुढच्या वेळेक. बट दिस इज द क्रक्स ऑफ डेव्हिड लाईफ. आपण म्हणतो ना याच्या जीवनाचा सार. सगळ्यात मोठी क्वालिटी तुमका दाविदात भेटलेली. सगळ्यात मोठी जे का दाविदात खराच दुसऱ्यांपासून वेगळा दाखवल्यानंतर ह्या असा. ता असा दावीद अभिषेकाचा सन्मान करायचो. ही हॅड रेस्पेक्ट फॉर अनॉइंटिंग. वाचक सुरू करूया. वचन असत पहिला शमूएल 24:5. ही गोष्ट असं की दाविदाच्या मागे शौल लागलेलो आणि रात्री शौलाने त्याचे लोक झोपले आणि दाविदाक शौलाक मारूचो संधी भेटली. त्याच्याबरोबरचे लोक होते ते सांगले की अरे 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 आज प्रभून तुझ्या दुश्मनांका तुझ्या हातात केल्या नसा. संधी असा की तू त्याका मारून टाक. पण दाविदाकडसून ह्या नाही झाला. दाविदान काय सांगितलं की तसा माझा ह्यो कपडो असा ना ह्यो असं छोटंसं एक त्याचो कपडो काढून घेऊन गेलो. केम टू पास आफ्टरवर्ड्स डेव्हिड हॅड स्मोथ हिम बिकॉज हिज कट ऑफ सॉस कट. विचार करून बघा दाविदाचं जीवन. त्यांनी त्याला मारलेला नव्हता. दाविदान शौलाक नाही मारल्यान दाविदाक ह्यो पण त्रास होतो की त्यांनी त्याच्या राजाचा कपडो तरी कसो कापल्यान. बघा. अँड डेव्हिड्स हार्ट स्मोथ हिम. जेव्हा तुम्ही परमेश्वरासोबत चलाक सुरू करतास अभिषेकाबरोबर भियाक सुरू करा. जर तुम्ही अभिषेकासोबत लढलास तर बर्बाद होतालास. ह्यो खूपशा ख्रिस्तींच्या जीवनाचा त्रास असा. ते पास्टरांबद्दल बोलतात तर जा म्हणत बोलतात. प्लीज रिफ्रेंड इट. त्याच्या पण पास्टरविषयी चुकीचा बोलायचा तुमचा अधिकार नाही असा. कसं पण तुम्हाला असं नाही तर काही पण असं दे. जर तुम्ही खायच्या पास्टरांका सिगरेट पिताना बघलास तर आपला तोंड फिरवा आणि निघान जावा. मग तुम्ही काहीतरी चुकीचा करताना बघतालास आपला तोंड फिरवा आणि निघान जावा. काय अर्थ नाही. काय पडला नाही की तू काय करता असा. ही जी गोष्ट असायची ख्रिस्ती मनात लोकांनी नाही समजली असा. बोलत नाही बोलायचा हक्क असा. म्हटलं एवढंच बोलायचा हक्क असा तर सरकारच्या विरोधात जाऊन बोला ना. सगळे हक्क तुमका अभिषेकच्या विरोधातच भेटतात. एवढी हिंमत असेल तर रस्त्यावर जाऊन प्रोटेस्ट करून बघा ना. मी बघते किती हिंमत आहे तुमच्यात. सांगता आपल्या आईचं दूध पिण्याचं दाखवा. लॉट दाखवा जाऊन एवढी हिंमत आहे तुमका तर. सगळी हिंमत लोक आपली खय दाखवतात चर्चमध्ये विरोधात. बी दॅट वे. सगळ्यात मोठी चुकी असा. कारण ह्याच्या विरोधात खयचीच क्षमा नाही असा. तुम्ही कोणाच्या खायच्या अभिषेकच्या विरोधात बोलला असास पण नाहीच असा. त्रास असा. ही जी चुकी असा तिची क्षमा नाही होची. आणि दाविदाक ह्या माहीत होता. ती खयची चुकी कधीच नाही करूची असा. आणि त्याला माहित होतं की ही चुकी जर केलं तर वाट लागतली माझी. त्याला माहित होतं की अभिषेकाच्या विरोधात नाही बोलायचा असा. त्यानंतर त्यांनी कापल्यान पण त्याचं मन काय करी होता. पस्तावत होता. मी ह्या पण कधी कशात केलंय. करून बघा कोणतरी माणूस तुमच्या जीवनाच्या मागे लागलो असा. तुमका झोपलेलो भेटलो मी त्याला सोडलास. कशाक सोडलं तर तुमका दाखवतोय पुढे. आणि तो आपल्या जनांका सांगू लागलो की यहोवा ना करीत प्रभूचा जो यहोवाचा अभिषिक्त असा काम करू की मी त्याच्यावरती हात उचलू कारण तो यहोवाचा अभिषिक्त असा. दाविदाच्या जीवनाची सगळ्यात मोठी साक्ष. त्याच्यात दाविदान कायच चुकी नाही केल्यान. प्रे ऑफ अनॉइंटिंग इज फायर. अभिषेकाबरोबर खेळणं आगीशी खेळणं असा. पुढचा अशा गोष्टी सांगून दाविदान आपल्या जनांका समजवल्यान आणि त्यांना शौलान आक्रमण करू उठाक देऊक नाही. विचार करून बघा. सगळे लीडर काय बोला होते. मारून टाकिया. तिने सांगल्यान भाऊ ह्या नको करू. ह्या केला असं तुम्ही पण मरतालास.
ना फक्त त्यांनी चुकीचं नाही केलं आणि ते आपल्या लिडर्सला पण सांगितलं की चुकीचं नको करू असं मी तुमका सांगितलंय लॉर्ड, बरोबर आहे ना. वी कांट डू दॅट. शौलावर आक्रमण करू उठक नाही देऊक. नंतर शौल उठान गुपासून निघालो, आपलं मार्ग घेतल्यान. प्रेज द लॉर्ड. 8व्या नंतर दाऊद पण उठून आपल्या गुपेसून निघालो. शौलाक मागसून हाक मारून सांगितले, प्रभू हे राजा. शौलान पाठीम पाठीवळान बघितल्यान तेव्हा दावीदान जमिनीकडे डोक्यावर दंडवत केल्यान. माणसाच्या समोर हे वाका होतो जो त्याच्या जीवनाच्या मागे पडलेलो. पास्टरांकडून प्रेज लॉर्ड करू लागतं तर मी काय तुमच्या जीवनाच्या मागे पडलोय. पुढे दावीदान शौलाक सांगितल्यान, माणसं सांगतात की दावीद तुझी हानी इच्छिता, त्यांचा कशा काय ऐकतं. दाऊद स्वतःचा डिफेन्स देता. डिफेन्स तो शौलावर दोष नाही लावणार. पास्टर माझ्यावरती प्रेम नाही करत, पास्टर नाही, स्वतःचा डिफेन्स देता. असा ज्या माणसं सांगतात की दावीद तुझी हानी इच्छिता, तू त्यांचा कशा काय. नेक्स्ट तू आज तुझ्या डोळ्यांनी बघितलंस की योहान गुफे तुका माका माझ्या हातात दिलेल्यान आणि कोणी कोणी तुका माका मारून टाकूक सांगितलेल्यान. माका तुझ्यावरती तरस येलो आणि मी सांगितलंय माझ्या प्रभूवरती हात नाही उठवचंय, कारण तो यहोवाचो काय असा अभिषिक्त. जाऊन बायबल सांगता एक दिवशी नोहा दारू पिऊन बिना कपड्याचं झोपलो. मोठो मुलगो इलो, तिने बघितल्यान बाबांका बिना कपड्याचा. तिने बाहेर जाऊन सगळ्यांका सांगितल्यान, अरे बाबा दारू पिऊन कपड्यांशिवाय झोपले असत. छोटावाल्यान ऐकल्यान. बायबल सांगता छोटावालो बाबांका बघल्यान पण नाही, उलटो गेलो चादर घेऊन बाबांच्या नग्न लपवल्यान. आणि बायबल सांगता की झाला काय, त्या मोठ्या मुलग्याक श्राप भेटलो. छोट्यावाल्या काय भेटला, आशिष. लॉर्ड तुमका असे हजारो एक्झाम्पल देऊ शकते. घे माझ्या पितात बघ. पण तो शौला काय म्हणतात, माझ्या पिता काय सांगता, माझ्या पिता सदऱ्याचा तुकडो माझ्या हातात बघ. सदऱ्याचा तुकडो तर मी कापलंय, तुका घात नाही केलंय. निश्चय करून जाण की माझ्या मनात खायची चुकीची आणि अपराधाची विचार नाही असा. तुझ्या विरुद्ध काहीच अपराध नाही केलंय, पण तू माझं प्राण घेऊची तर शपथच घेऊन दिला असस. लॉर्ड माझ्याकडे शपथ घेऊन दिलो. पुढचं वचन, यहोवा तुझं आणि माझं न्याय करीत आणि यहोवा तुझ्यापासून बदलो घेत, पण माझो हात तुझ्यावर नाही उठाचो. मी नाही करूच आहे ना, तुझ्यावर तुम्ही बोलतलंय, लिवतलंय ना, हात उचलतलंय. पुढचा, प्राचीनांच्या नीतिवचनांच्या अनुसार दुष्टता दुष्टांपासून होता, पण माझो हात तुझ्यावरती नाही उठाचो. पुढचा, इस्रायलचा राजा कोणाचा पाठलाग करून निघालो असा, कोणाच्या मागे पडलो असा, मेलेल्या कुत्र्याच्या मागे, पिसवाच्या मागे. सांगता की तू माझ्या पाठी कशाक पडलं, माझी काय अवकातच नाही असा. पुढचा, की मी दाखवू तुका जेव्हा मी राजा बनतोय तुझी मान पहिली कापतलंय. कायच धमकी नाही त्यांना, कायच आहे धमकी नाही चालू असा. त्याच्यासाठी यहोवा न्यायी होऊन माझो तुझा विचार करतलो, विचार करून माझं मोगत मला लढाक होयो, न्यायी होऊन माका तुझ्या हातासून वाचव होयो. तो अजून पण प्रार्थना काय करता की परमेश्वर माका तुझ्या हातासून वाचव होयो. पुढचा, दाविदाचा शौलाबरोबर ह्या बोलान झाला. त्या शौलान सांगला की हे माझ्या पुत्र दाविदा, ह्या तुझा बोल असा. शौल तेव्हा आरडान रडाक लागलो. नेक्स्ट, नंतर त्यांनी दाविदाक सांगितलं की तू माझ्यापेक्षा जास्त सत्यनिष्ठ असस, तू माझ्यावर भलाई केलेलंस, मी तर तुझ्यासोबत बुराई केलंय. तू तर आज ह्या प्रकट केलंस की तू माझ्यासोबत भलाई केलंस. यहोवान जेव्हा तू माका तुझ्या हातात केल्यान तेव्हा तू माका नाही मारलंस, हात नाही केलंस. पुढचा, मला का असं काय कोणी आपल्या शत्रू बघून ते जाऊक देता. त्यासाठी तू माझ्यासोबत आज केलं असस, जो चांगलं बदलो यहोवा तुका देत. आता जो त्याचा शत्रू होतो तो पण त्याला काय देव होतो, आशिष. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर जेव्हा तुमका बदल्याचो संधी भेटत तेव्हा बदलू नको घेऊ. सही आम्ही हय बदलो घेऊसाठी नाही असो, आम्ही हय वाचवसाठी असो. जेव्हा तुमच्या हातात ताकद येत तेव्हा वाचवचा विचार करा, मारूचो विचार नको करू. मी जगातल्यांसारखे नाही असो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचे विचार काय असत, वेगळे असत. 20व्या वचन, आता माका समजलं की तू निश्चितच राजा होतलस, निश्चितच. कारण त्यांनी कोणाचो सन्मान केल्यान, अभिषेकाचो. ज्या अभिषेकाचा तुम्ही सन्मान नाही करतलास तो अभिषेक तुमका कधीच नाही भेटाचो. जर तुम्ही आपल्या पास्टरचा सन्मान नाही केला असं, तुम्ही जर तुमचे पास्टर करू शकता, तुम्ही कधीच नाही करू शकणार, कधीच नाही करू शकणार. जीवन तुम्ही जगा इच्छित असता तुम्ही कधीच नाही जगा शकणार. जर तुमचा जो लीडर असा, जो सेल लीडर असा, जर तुम्ही सन्मान नाही केलास तर जीवन तुमका कधीच नाही भेटायचा. कारण हे गोष्टी कशापासून असत, परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. शमूएल 26 अध्याय वचन, अभिषेकता सांगितलं त्याका नष्ट नको करू, कारण यहोवाच्या अभिषेक्तावर हात चालवून कोण निर्दोष ठरा शकता. एका माहित होता ह्याच्या विरुद्ध कायच माफी नाही असा. ते का
कारण यहोवाच्या अभिषेकतेवर हात चालवून कोण निर्दोष ठरू शकता? तर नको करू भावा. हय गेलंस तर गेलंस लॉर्ड तुझा. तर दाविदान सांगितल्यान यहोवाच्या जीवनाची शपथ बस त्याका मारतलो, नाहीतर तो आपल्या मृत्यून मरतलो, लढाईत जाऊन मरतलो. यहोवा नको करून दे की मी माझा हात यहोवाच्या अभिषेक उठव गय, त्याच्या बाजूसून भालो आणि पाण्याची सिरई उठव, आपण असून निघान जातलो. त्याका संधी भेटली त्याका मारूची, तिने सांगितलं नाही त्याकडसून होताला नाही असं. पण किती पण संधी जरी भेटली त्याका मारूची, मी मारतले नाही असं लॉर्ड. पुढचा तेव्हा दाविदान भाल्याक आणि पाण्याच्या सरी शौलाच्या बाजूसून उठवल्यान ते निघान गेले. त्या काय बघितल्यान नाही, जाणल्यान नाही, कोणी जागलो. सगळे ह्या कारणान झोपलेले, कारण यहोवाच्या कारणान त्यांका खूप जास्त झोप लागलेली. हे खूप इम्पॉर्टंट असा. म्हणजे ते लोक झोपलेले तरी कशाक? परमेश्वरामुळे. यहोवाच्या प्रकाराक, परमेश्वराच्या प्रकाराक दाऊद जाणी होतो की भला परमेश्वराने ह्यांका झोपवल्यान असा, पण मी मारू नाही शकणार. तिची एक परीक्षा होती ती. परमेश्वर बघू इच्छितो एका अभिषेकाचा किती सन्मान असा. त्या करून बघा, झोपले पण कशामुळे होते? परमेश्वरामुळे. दाविदाक परमेश्वराच्या डोक्या माहित होता, नाही बा झोपलेले असत आणि मी जर मारलंय, म्हटल्यान प्रभूनच सगळं काय तयार केला ना, चला उठवा मारव्या. म्हटल्यान एवढं नाही असं मी, माझ्याकडसून ह्या नाही होताला. लॉर्ड हालेलुया. तर तुम्ही सांगा बुद्धिमान बना, मध्ये नको फसा. ही जी लपडी असत त्यांच्याच्यातून तुमका कोण बाहेर नाही काढू शकणार, परमेश्वर पण नाही काढू शकणार. त्यात गेलास तर गेलास, सांगा ह्याच्यात गेलास तर गेलास, निघाचा रस्तो नाही असा. वचन पुस्तकात काम तू केलंस तर योग्य नाही असा. यहोवाच्या जीवनाची शपथ, तुम्ही लोक मरणाचे योग्य असास. आता हे कोणाक बोलावतो? शौलाच्या नोकरांका. शौलाचे नोकर झोपलेले आणि शौलाची सुरक्षा नाही करी होते. मागसून दावीद आरडा होतो की तुम्हीच लोक वाईट असास. अवनेर ह्या काय करतोस तू? तुम्ही सगळे लोक झोपान काय करतास आणि राजा सोडलास? त्या काम तुम्ही केलास तर योग्य नाही असास. यहोवाच्या जीवनाची शपथ, तुम्ही लोक मरणाचे योग्य असास आणि तुम्ही आपल्या स्वामी यहोवाच्या अभिषिक्ताची चौकशी नाही केलास. बघा, राजाचे भालो आणि पाण्याची सराची त्याच्या बाजू होती, आता खाय असा, तर तुम्ही झोपलास कशी? नाही फक्त तुमका अभिषेक मारूचा असा, अभिषेक वाचवणं पण तुमचा काम असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तुमका माहिती की यहूदा इस्करियोत त्यांनी चुकी केलेल्यान, शुक जाऊन विकून टाकल्यान. तर ना फक्त तुमका अभिषेकाक हात टाकूचो असा, अभिषेकाक वाचवणं तुमचा काम असा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. शमूएल 1 अध्याय 20 वचन. शौल मेलो, परत दाविदान आय कॅन शो यू दिस. हजारो स्क्रिप्चर्स पण मी संपवू इच्छित आहे त्यावरती. शौल मेलो, योनाथन मेलो, आणि खबर कोणाकडे गेली? दाविदाकडे, की शौल आणि योनाथन मेले. काय सांगितले की गत मध्ये ह्या नको सांगू की, आणि शोक लोकांच्या रस्त्यावर प्रचार नको करू, आणि ना हो होया की फलिस्ती स्त्रिया आनंदित हो गये, ना हो होया की खतना रहित त्यांची मुली गर्व करू गये. झालं की कोणाकच नको सांगू की शौल मेलो असो मेलो, इतरांसारखं मेलो. शौलांच्या चुकी का, शौलाच्या फेलियरला पब्लिसाइज नाही केल्यान कोणाकच नको सांगू. त्या लफड्यात पडायचाच नव्हता. ही गोष्ट तुम्ही दाविदाबरोबर कधीच नाही बघूचास. जेव्हा जेव्हा अभिषेकाची गोष्ट येईल, दाविदाबरोबर तुम्ही ह्याच बघतालास. टू फार मध्ये ह्या नको सांगू की, आणि ना की अशोक लोकांच्या रस्त्यावरती प्रचार करू, ना हो गोया की फलिस्तीयांची स्त्री आनंदित हो गये, ना हो गोया की खतना रहित लोकांचे मुली गर्व करू गये. लॉर्ड उलटा 23 वचन. शौल आणि योनाथन जीवन काळात तर मनभावी होते, ते मृत्यूचे वेगळे नाही झाले, आणि उकाब्यापेक्षा जास्त वेगान चालणारे आणि शिंगापेक्षा पराक्रमी होते. प्रेज द लॉर्ड हालेलुया. त्याने त्यांची काय केल्यान तारीफ. हे ते लोक होते जे दाविदाच्या जीवनाच्या मागे पडलेले. विचार करून बघा, चरित्र. आणि ते थोडेच असे चरित्र नाही मागे पडलेले, खराच पडलेले. खराच शौल दाविदाक मारून टाकू इच्छित होतो. दाविदाच्या तोंडातून शौलाच्या विरोधात एक शब्द पण नाही निघालो. एक शब्द घेवा, हा 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 तस तुम्ही एक शब्द पण नाही निघालो. प्लीज दॅट थिंग. प्रेज द लॉर्ड हालेलुया. शमूएल 18 अध्याय 14 वचन. त्यांना सांगितले, जा का तुमका आवडतं दास मी करतलय. राजा फटाकाच्या एकासाठी उभं राहिलो, सगळे 100 करून निघाक लागले.
त्याचे सन्मान करूक लागले. प्रेज द लॉर्ड. 21 अध्याय 17 वचन. सरूयाचे पुत्र अभिषेयान दाऊदाची सहायता करून त्या पलिष्ठाक असो मारल्यान पलिष्ठी मेलो. त्या दाऊदाच्या जाण्याने शपथ खाऊन सांगितल्याने की तू परत आमच्या वांगडा युद्धात नाही जाऊ शकायचंस. असं नको हो का की तुझ्या मरण्यान इस्रायलचो दिवो बुजत जाय. प्रेज द लॉर्ड. काय झाला? कारण त्यांनी कायम अभिषेकाचा सन्मान केल्यान तर त्याच्या लोकांनी पण काय केल्याने अभिषेकाचो सन्मान. वेळ होतो जेव्हा अब्सलोन आणि बाकीचे लोक दाऊदाच्या गादीच्या मागे पडलेले, दाऊद काय करूचा लागला? पळायचा लागला. दाऊदाने सांगितलं की मी पण लढा जातोय. तेव्हा त्यांनी सांगितलं की तू नको जाऊ, घरात बस. मेलच तर आम्ही तसे पण गेलो. द लाईट ऑफ द इस्रायल. काय असस? इस्रायलाची ज्योती असस. खूप वेळा नको सांगू की ओ पास्टर ते कामा नाही करणार जे आम्ही करतो. मी जर गेलो तुम्ही पण असेच गेलासच. त्याच्यासाठी खूप सगळे कामं असतात जे मी नाही करणार. काही कामं असतात ती करतोय. अर्थ नाही की मी घाबरतोय. इज अ लॉर्ड. हालेलुया. सो अभिषेकाबरोबर नको खेळा. तुझ्या सांगा अभिषेकाबरोबर नको खेळा. ही जी वेळ असा जेव्हा शैतान तुमका उकसवतलो की तुम्ही अभिषेकाच्या विरोधात काय असा तर बोला. कारण त्याला माहित आहे की हे सगळ्यात चांगलं प्रकार असा तुमका बरबाद करूचो. त्याला माहित आहे की तुम्ही ह्याच्यात जर फसलास तर जीवनभरासाठी गेलास. कारण हे भरपूरच्या ख्रिस्तांच्या गरिबीचा, आजारांचा, सफलतेचा कारण असा. कारण हैसून वापसी नाही असा. कारण हैसून वापसीसाठी काय करूचा लागतला? त्या माणसाकडे जाऊन सगळं काय सांगूचा लागतला. आधी परमेश्वरा विचारूचा लागतला. परमेश्वरा जाव त्या माणसाच्या विरोधात तुम्ही कोपऱ्यात जरी बसून जरी बोलला असास, जो लीडर असा जाऊन माफी मागा. तुझ्यापासून पहिल्यांदा प्रभूकडे माफी मागा. त्यानंतर जाऊन त्या माणसाबरोबर बोला, मग क्षमा कर. आता ह्या ना की तुम्ही क्षमा मागता तो करतोच तुमका लॉर्ड जित नाही करीत. बट यू गॉट टू डू इट. हे जे गोष्टी असतात ज्यासून बाहेर येणं असंभव असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उठो आपल्या हातांका परमेश्वराक धन्यवाद देवा. जर तुम्ही शिकलास तरी धन्यवाद देवा. हे आमचा तयारीचा वर्ष असा आणि परमेश्वर आमका तयार करता सफलतेसाठी ओन क्रांत झाला भो. वचनापासून योग्य गोष्टी शिकता असो रिबो ओशा क्रांत झाला हा Zike shikrenda libra zikrenda labo zikre ge ezindra bo ge ezitra lidbaribo o zikrenda libo o shakranda lige ezindra la zike bo shikranda libra o zit. आपल्या हातांगा उठवून प्रार्थना करा. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. तुम्ही बुद्धिमान असास, तुम्ही चतुर असास. रिबो ओ शिक्रांदा लिगे ezindra बहा ओ zike bo shikrenda libra zikrenda lige ezindra बहा Logro zike bo shikrandalaha zike bo shikrenda libre zikandalaha ligre zike bo shik. ओ हालेलुया. धन्यवाद परमेश्वर तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी. मी प्रार्थना करते तुमच्या मुलांसाठी. त्यांची खरी चुकी यांच्या विरुद्ध मोजली जाण्यात आली येशू ख्रिस्ताच्या नावात. शुद्ध आणि पवित्र असत येशू ख्रिस्ताच्या नावात. वचनाच्या द्वारे येथे चरित्रांका विकसित करतले जे तुम्ही इच्छित असते विकसित करू होय प्रभू. हे महान असत येशू ख्रिस्ताच्या नावात. आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. वाईट आणि दुष्ट लोकांच्या पासून वाचलेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्या खऱ्या चुकीचा फायदा नाही उठवतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. मेंगा आशिष येतं येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. जर तुम्ही हे पहिल्यांदा इलास तर मी तुमचं स्वागत करू इच्छित. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छित. उभे राहू शकतास पहिल्यांदा इलासास. वाव. थँक्यू. जोरात टाळी वाजवताला त्यांच्यासाठी. थँक्यू. मी इच्छित आहे की तुम्ही येशू ग्रहण करूक जावा. की जे तुम्ही आता गोष्टी ऐकलास ते तुमच्या जीवनाचा पण एक भाग बना होयो. तुम्ही पण आशिषित हो गयास. तुम्ही पण महानतेसाठी आपली आजच यात्रेक सुरू करू शकतास. तर आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेक आपल्या तोंडान बोला, आपल्या हृदयान मानून बोला. हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की तो म्हाका वाचवसाठी क्रुसावर मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्यान आणि तो आज कायमसाठी जिवंत असा. मी येशूक बोलवतोय माझ्या जीवनात माझो प्रभू होसाठी, माझो स्वामी होसाठी. मी माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त परमेश्वराचो पुत्र, जिवंत परमेश्वर आजपासून माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी नवीन जन्मला असय.
आज मी विश्वासाच्या द्वारे आपल्या आतमध्ये अनंत जीवनाक ग्रहण करतोय. येशूच्या नावात आमीन. जोरात ट्राय वाजवू शकता त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ही प्रार्थना केलास तर परमेश्वराने तुमची ही प्रार्थना ऐकली असा आणि तुम्ही खराच वाचला असाच. याच्यासाठी तुम्ही बसतालाच मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वर प्रार्थना करतो तुमच्या त्या प्रत्येक मुलासाठी ज्यांनी आता येशू ख्रिस्त ग्रहण केल्याने असा. मी प्रार्थना करतोय की येशूचं नाव त्यांच्यावरती कायमसाठी बनवून राहतो येशूच्या नावात. प्रभू शैतानाचा याच्यावरती कायच अधिकार नाही असा येशू ख्रिस्तच्या नावात. ही आशिष आहे तुमच्या बुद्धीच्या द्वारे, तुमच्या समजेच्या द्वारे, तुमच्या आशिषेद्वारे, तुमच्या प्रेमाच्या द्वारे आणि तुमच्या आत्म्याच्या द्वारे हे आशिषित असत आणि आशिषित बनान राहतले येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. परत एकदा ट्राय वाजवू शकतास आणि बसा शकतास तुम्ही. वेळाचा आपली दशमांश, आपली पार्टनरशिप, आपला भेट देतलो आणि आपण आपल्या कॉयरचा स्वागत करतलो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. जोरात ट्राय वाजून स्वागत करू शकतो आपण त्यांचा. तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था कायम, तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था कायम, तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था कायम, तो जीवन था, जीवन था, जीवन था कायम, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. गव हालेलुया, गव हालेलुया, माझो येशू ख्रिस्त. जीवन था. माझो येशू ख्रिस्त. जीवन था. माझो येशू ख्रिस्त. जीवन था. धन्यवाद देतो परमेश्वरा या भेटीकाणूचो अनुग्रह अवसर देवसाठी. भेट तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र असा. जसं आम्ही दिलं ह्याची वाढलेलं फळ आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हा प्रभू मल्टिप्लिकेशनचा नियम याच्यावरती लागू असा तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. हा प्रभू लोक मापून दाबून ह्यांच्याकडे देतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. ओके. तर काही अनाउन्समेंट असत ते खूप इम्पॉर्टंट असत. तर पहिला असा सेल सिस्टम. जर तुम्ही सेल सिस्टमचा भाग नाही असाल तर प्लीज बना. सगळी गोष्टी तुमच्या वृद्धीसाठी असत, तुमच्या सुरक्षेसाठी असत. जेव्हा तुम्ही एका सेलमध्ये असास तेव्हा तुम्ही सुरक्षित असास. बरोबर असा. माका माहिती आहे की तुम्ही खय असास. त्या सगळ्या गर्दीत माका नाही माहिती आहे की तुम्ही कोण कोण असास. पण जेव्हा तुम्ही सेलमध्ये असाल तेव्हा माका माहीत असा. काही पण त्रास असतो ते माका माझ्यापर्यंत येतलो. 15 मिनिटात येतली, 10 मिनिटात येतली. तर सेलला अजिबात हलक्यात नको घेऊ. तो तुमच्या सुरक्षेसाठी असा. प्रेज द लॉर्ड. फाउंडेशन स्कूल ही एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट असा. जर तुम्ही रॅप्सोडी वाचतास तर पास्टरने परत सांगितले की जीवनाची मजबूत पाया असणं खूप गरजेचं असा. मजबूत पायाचा अर्थ असा की वचनाचा पाया. ही गोष्ट त्याच्यासाठी लोक तयारी नाही करत. लोक लग्नासाठी तयारी करतात, नोकरीसाठी तयारी करतात, पण जीवनासाठी तयारी नाही करत. त्याच्यानंतर असं सेंटर अपग्रेड आमचे 20 भाषेत चर्च असत. ते ॲडल्ट चर्च असत म्हणजे साठी 20 भाषेत असत. उडिया, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नड, तमिळ, इंग्लिश, हिंदी, छत्तीसगढी, राठवी, बरेली, आसामी, पंजाबी, मराठी, नेपाली, कोंकणी, मल्याळम, सिंधी, भोजपुरी, बेंगोली, मालवणी हे 20 भाषेत आमचे ऑनलाईन चर्च असत. त्यानंतर 2 स्पेशल असत. तुफानी आणि गॅनिस टीनेजरसाठी, स्पेशल प्रोग्राम फॉर डेथ
म्हणजे गुंग्या भायरांसाठी चर्च असा की ते लोक पण स्वर्ग जाऊक शकतात. तर असा पूर्ण जगात कोणाकडेच ह्या नाही असा की जा आमच्याकडे असा. कोणाकडेच 20 भाषेत चर्च नाही असत, कोणाकडेच चिल्ड्रन चर्च 9 भाषेत नाही असा. फक्त आम्ही असं त्यांच्याकडे असा. सर्वांत घमंडन नाही सांगणार मी, फक्त सांगतोय की अनुग्रह आमच्यावरती झालो असा, आपल्या अनुग्रहाक वापरूचा असा. प्रेज द लॉर्ड. असं ना आपण सगळे याचे पार्ट असव, या तुमचा चर्च असा आणि आपण सगळे त्याचे पार्ट असव. आपल्या सगळ्यांका काही ना काही करूचा असा. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर जर तुम्ही पार्टनर नाही असाच, आजच पार्टनर बना. पार्टनरशिप गरजेची असा. पार्टनरशिपची प्रोग्राम आम्ही आता दाखवतलो. त्याच्यासोबत काय करा, पार्टनर बना. यू कॅन वॉच दिस प्रोमो. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राथवी बरेली, डोगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, गढ़वाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीन्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ। और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ। और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। जरा ट्रायबल सोसायटी, प्रेज द लॉर्ड. सो या गोष्टींसाठी स्वतः तयार करा. पार्टनरशिप फॉर्म जर तुम्ही इच्छित असता आम्ही तुमका देऊ शकतो. तुझ्यासोबत पार्टनर बना. मसीह उमंगचो आमचो जो प्रोग्राम असा तो खूप गरजेचो असा. 18 आणि 12 तारीखचो आमचो प्रोग्राम असा. प्रोग्राम होतलो येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असा परमेश्वर आमच्या विश्वाचो सन्मान करता. प्रेज द लॉर्ड. उभे राहू शकतास. परमेश्वरचो धन्यवाद देतलो. आपल्या हातांका उठवून रुबा अझीकेबो शाक्र अझींद्रा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद देवा रिबो ओझीकेन शाक्र अझींद्रा. Zikebo shakranda ligre zikebo shikra andala zikebo shahra andala zikebo shahra. धन्यवाद परमेश्वर तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुण्यासाठी. प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी महान कामं करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. बाहेर आणि यात आतमध्ये येण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात. आजार यांच्या घराच्या आसपास नाही येशू ख्रिस्ताच्या नावात.
इतरांच्या आसपास जर कोणी आजारी होतो त्याच्यावरती मी चंगाई बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात. वाईट आणि दुष्ट लोकांपासून वाचलेले असतात येशू ख्रिस्ताच्या नावात. कायम परमेश्वराची इच्छा जाणतली आणि पूर्ण करते येशू ख्रिस्ताच्या नावात. सुवार्ता यांच्या हातामध्ये समृद्ध होता येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्या मागे वेगान येता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो आणि या प्रार्थने येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपितेचं प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडं कामसाठी बांधून राहतली येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतली आणि आम्ही कायम परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद करा, कारण वचन काय करता? काम करता. फायदा देऊ शकतास. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ। और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ। भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं। 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं। भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राठवी बरेली, डोगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, गढ़वाली, छत्तीसगढ़ी। भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं। हम भारत के हर टीन्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ, और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में। हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ, और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5000 रुपए की पार्टनरशिप के साथ। आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में। आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.